नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे। भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। 12 मे रोजी सायंकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे। विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाच्या वाटेला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे। विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे जाणार की दुसरा उमेदवार देणार? ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेणार याकडे महाविकास आघाडीचे लक्ष आहे। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास फारसे इच्छुक नसले तरी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे विधान परिषदेवर परत यावे यासाठी आग्रही असल्याचे सूत्रांची माहिती आहे। विधान परिषद उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील तर महाविकास आघाडीमध्ये कुठल्या प्रकारची चर्चा न करता इतर 2 पक्षांकडून उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा दिला जाईल, अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाकडून मांडण्यात आली आहे। मात्र यामध्ये उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक नसतील तर मग ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी राज्यसभेप्रमाणे अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवक्त्या सुषमा अंधारे यांची देखील नावे चर्चेत आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।